नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज 21 नोव्हेंबर. नोटबंदी झाली, त्याला जवळपास 15 दिवस उलटले आणि तरीसुद्धा चित्र तसंच आहे. काय घडतंय काय नेमकं? सगळेच अस्वस्थ आहेत. सध्या रोजचा विषय एकच आहे, नोटबंदीचं काय करायचं, सुट्ट्या पैशांचं काय करायचं. परवा व्हॉट्सॲपवर एक विनोद होता. आता चिल्लरसाठी एवढी अस्वस्थता आहे की सगळ्या नागरिकांनी मिळून चिल्लर पार्टी स्थापन करायला पाहिजे. एकूण सगळं कठीण आहे. लोक हसतायत स्वतःवरच, पण तरीही चित्र बिकट आहे. ते लवकर निवळेल, पूर्वपदावर येईल असं लोकांना वाटत नाही आहे. आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की हा सगळा जो पेच आहे तो तात्पुरता आहे, निवळेल, काही दिवसामध्ये मार्ग निघेल. पण आता इतके दिवस उलटले तरीही परिस्थिती जैसे थे आहे. काय चाललंय का या देशात हे समजत नाही, अशा प्रकारे लोक बोलत आहेत. आता बाकीच्या चर्चा खूप झाल्या, त्याबद्दल मला आता काही बोलायचं नाही आहे. माझे आज थेट 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे, हा निर्णय मुळात खरोखरच का घेतला गेला, त्यामागचं नक्की लॉजिक काय आहे, अर्थकारण काय आहे. दुसरा मुद्दा आहे, हे सगळं कधी थांबणार आहे, जनजीवन पूर्वपदावर कधी येणार आहे. आणि तिसरा मुद्दा, याचा अर्थकारणावर एकूण काय परिणाम होणार आहे. याचा राजकारणावर काय परिणाम होणार आहे. व्यक्तिशः मोदींना याचा फायदा होईल की हे मोदींवरच उलटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन मॅनचं काय होणार आहे, या देशाचं काय होणार आहे. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आजचा मुद्दा आहे, ठेविले नरेंद्र तैसेची राहावे. ज्याप्रमाणे ठेविले अनंत तैसेची राहावे, त्याप्रमाणे ठेविले नरेंद्र तैसेची राहावे, असा आजचा विषय आहे. आणि सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके इथे माझ्या शेजारी बसलेले आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. या कार्यक्रमात ते यापूर्वी अनेकदा आलेत, पण पहिल्यांदाच असे छान माझ्या शेजारी बसलेले आहेत, त्यामुळे आता जरा गप्पा रंगतील अशी आमची अपेक्षा दोघांचीही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे लवकरच पोहोचतील, ते असणार आहेत आपल्यासोबत. अर्थकारणाचे अभ्यासक प्राध्यापक HM देसरडा हे असणार आहेत आपल्यासोबत औरंगाबादमधून. त्याचप्रमाणे RBIचे निवृत्त व्यवस्थापक किरण जोगदंड हे पण आपल्यासोबत असणार आहेत. ते नागपूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. किरण जोगदंड हे RBIचे निवृत्त व्यवस्थापक असल्यामुळे एकूणच ते जे बोलतील त्याला RBI नक्की असे निर्णय का घेतं किंवा एकूण इकॉनॉमिक्सचा काय संबंध आहे, अशा प्रकारे ही चर्चा होऊ शकते. तुम्ही जर बघितलं असेल तर आज मुद्दाम अगदी 4च लोक आहेत आणि त्यातही 2 जण हे इकॉनॉमिक्सचे अभ्यासक आहेत. जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी सुद्धा राजकीय पक्षांच्या टिपिकल नेहमीच्या मारामारीपेक्षा एकूण अर्थकारणावर बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. याचं कारण असं आहे की आता खरोखरच सर्वसामान्य माणसाचा धीर सुटलेला आहे आणि तेच ते म्हणजे रांगेमध्ये जाऊन काय राहुल गांधी उभे राहतील, आणखी बाकीचं काय होईल, हे सगळं ठीक आहे. सर्वसामान्य माणसाला 50 दिवस मागितलेले आहेत मोदींनी, ते काय त्याचं होईल, त्यानंतर काय होईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खरोखरच याचा अर्थकारणावर दीर्घकालीन असा परिणाम काय होणार आहे. आणि हा निर्णय घेणं एवढं तातडीचं, एवढं महत्त्वाचं आणि एकमेव उपाय असणारं असं होतं का. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही दावे आहेत की यामुळे आता अर्थकारण फारच गतीनं पुढं जाईल, शुद्ध स्वच्छ होईल, हे सगळं घडेल का. त्यामुळे एकूण अर्थकारणाविषयी आपल्याला ही चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करत असताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे अर्थातच प्राध्यापक HM देसरडांकडं. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये काय नक्की चाललेलं आहे आणि अर्थकारणाच्या अनुषंगानं हा पट काय आहे ते समजून घेण्यासाठी HM देसरडा, कसं बघताय तुम्ही, काय म्हणणं आहे. हे बघा, हे विमुद्रीकरण किंवा निश्चलनीकरण ही जी बाब आहे, एक मौद्रिक धोरण म्हणून काही वेळेला वापरलं जातं आणि त्यात काही गैर.
पण ते करत असताना तुम्ही ज्या कारणासाठी तुमचं जे उद्दिष्ट आहे, आणि पंतप्रधानांनी 4 उद्दिष्ट सांगितली त्यांच्या राष्ट्रा उद्देशून केलेल्या भाषणामध्ये, काळा पैशाला पायबंद घालणं, भ्रष्टाचाराला आळा घालणं, ज्या नकली नोटा, बनावट नोटा, जाली नोटा आहेत आणि ज्याचा वापर दहशतवाद वगैरेसाठी केला जातो त्या नियंत्रणात आणणं, या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे लक्षात घेतलं पाहिजे की नोट काळीगोरी नसते, पैसा काळा नसतो. ही जी समांतर अर्थव्यवस्था ज्याला आपण काळा पैसा म्हणतो, ती जर तुम्हाला काबूत आणायची असेल तर लोक काही जे व्यवहारात आहेत, ज्यांना पैशाने पैसे बनवायचे आहेत, ते लोक पैसा नोटा स्वरूपामध्ये ठेवत नाही. हा खूळ आपल्याला पहिल्यांदा डोक्यातून काढलं गेलं पाहिजे. मग ज्यामध्ये तुम्ही हे काळं धन, नंबर 2चं धन, बेहिशेबी धन साठवता, त्याचा प्रमुख स्रोत आहे रिअल इस्टेट, ज्याच्यामध्ये सर्व ज्याला काय म्हणतो राजकारणी आणि धनदांडगे, नौकरशाही वगैरे सगळे लोक अडकलेले आहेत. दुसरं आहे सोनं, तिसरं आहे विदेशी मुद्रा, आणि चौथं आहे हवाला, हेराफेरी आणि हे सगळे व्यवहार. यापैकी चलन हे फक्त 14% आहे. 86% व्यवहार हा जो आहे तो बाहेर आहे. म्हणजे करे कोई भरे कोई, करतं कोण भरतं कोण. या देशातल्या, आणि पंतप्रधान तर 125 कोटी लोकांचं दर दिवशी नाव घेतात, बरोबर आहे, लोकसंख्या आहे ती देशाची. 100 कोटी लोकांचा दैनंदिन रोज त्यांना पुरेल एवढा सुद्धा पैसा त्यांच्या हाती असतो. हे खरं आहे की आज आपल्या घरामध्ये मोलकरणी येणारी आहे किंवा शेतमजूर आहे, त्याच्या हातात सुद्धा 500ची नोट आहे. आणि कारण सगळं जीवनचे व्यवहार जो आहे तो काही आता वस्तूसाठी वस्तू नाही, पैसा आहे. म्हणून ते लोक ज्यांच्यावर जात होतो आणि 70 लोकांचे नाहक बळी गेले या देशामध्ये. हे करणं अपरिहार्य होतं का? मला वाटतं हे अपरिहार्य होतं. पुरेशा तयारीने हे केलं गेलं नाही. आणि त्याचा तर्क जे मोदीजी सांगतात तो काही पटण्यासारखं नाही. प्राध्यापक एच.एम. देसरडा, तुमचे सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मुळामध्ये हा जो निर्णय आहे तो खरंच अपरिहार्य होता का, तो एकमेव होता का, याच्या अनुषंगानं ते बोललेले आहेत. आणि प्राध्यापक देसरडांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय अपरिहार्य नव्हता, त्यापेक्षा जे करायला पाहिजे ते केलं गेलं नाही. क्रमांक 1. आणि क्रमांक 2 ते जे बोलत आहेत ते त्याहून महत्त्वाचं आहे की अंमलबजावणीच्या अनुषंगानं तर फारच मोठा गोंधळ झालेला आहे. किरण जोगदंड, तुम्ही RBIचे आहात म्हणून तुम्हाला मी मुद्दाम विचारतोय, कारण तुम्ही RBIमध्ये होता. RBI जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतं किंवा या प्रकारचा निर्णय पुढे येतो, काय नक्की कारण असतं? आणि खरंच ज्याप्रमाणे आता म्हटलं गेलेलं आहे, खरोखरच हेच करणं आवश्यक होतं का? हे अपरिहार्य होतं का? काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून या देशातल्या सर्व बँक कर्मचारी, अधिकारी आणि संस्था यांचं मी अभिनंदन करतो. कारण ही जी एक अभूतपूर्व परिस्थिती या देशात उद्भवली, याच्याकरता या सर्व लोकांनी जे आपले तन मन धनाने आपलं योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल मला वाटतं त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. शिवाय ज्या लोकांनी शांतपणाने आपल्या नोटा बदलून घेतल्यात, कुठेही फारसा गोंधळ गडबड झालेली नाही, तर त्या लोकांचा सुद्धा मला आधी आभार मानायचे आहेत. आणि आता आपण जसं म्हणालात की रिझर्व्ह बँकच्या बाबतीत हा जो निर्णय घेतला हा बरोबर आहे का, मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की मी खूप मोठा ऑफिसर नाही. त्याच्यामुळे हे जे डिसिजन्स होतात ते एकदम टॉप लेवलला आमच्या इथे सेंट्रल ऑफिसमध्ये जे डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे ते घेतल्या जातात. ते फायनान्स मिनिस्ट्री यांच्याकडून नोटांच्या बाबतीतले सगळे निर्णय घेतले जातात. आणि वर्षभराकरता म्हणून एक साधारण आपल्याला एस्टिमेट तयार केलं जातं की जेणेकरून आपण रिझर्व्ह बँकेच्या नोटा प्रिंटिंग करण्याकरता ज्या 4 प्रिंटिंग प्रेस आहेत, 2 नाशिकला, एक नाशिक, एक देवास, एक म्हैसूर आणि एक सालबोनी. यातल्या नाशिक आणि देवास या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रेस आहे आणि सालबोनी आणि म्हैसूर
ह्या रिझर्व्ह बँकेच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेस आहेत, इथे ते इंडेंट दिलं जातं. हे इंडेंट दिल्यानंतर नोटांचं प्रिंटिंग प्रोसेस सुरू होते आणि ह्या नोटा प्रिंट करून आल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या 19 इश्यू डिपार्टमेंट्स आहेत, 19 कार्यालय आहे, यांच्या माध्यमातून देशभरातल्या 4200च्या वर करन्सी चेस्ट आहेत. या करन्सी चेस्टमध्ये ह्या नोटा पोचवल्या जातात. आणि आपण एक विचार करू शकतो की लॉजिस्टिकली जर का विचार केला तर रिझर्व्ह बँकचे ऑफिसेस जे आहेत ते बहुतेक स्टेट कॅपिटलमध्ये आहेत, पण पूर्णपणे जे राज्य आहेत शेवटच्या टोकापर्यंत जी ब्रँच आहे तिथे हे पोचवण्याचं काम करावं लागतं. आणि ह्या केसमध्ये जवळजवळ आपण हिशोब केला तर प्रत्येक ऑफिसच्या अंडर जवळजवळ 200 करन्सी चेस्ट आहेत. अच्छा. अगदी नागपुराचं उदाहरण घेतलं तर नागपूरच्या रिझर्व्ह बँकेच्या क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगड, तुम्ही कल्पना करू शकता की छत्तीसगडमधली अंबिकापूर किंवा रायगड किंवा मराठवाड्यातली उस्मानाबाद इथून जर का नोट पोचवायची असेल तर काही ना काहीतरी तो वेळ लागणार आहे. आणि शिवाय ज्या नोटा तुम्ही 12 वाजता सांगताय की 500 आणि 1000च्या नोटा लिगल टेंडर नाही आहे, त्या आधी मशीन्समधून काढायच्या, बरोबर, त्या बरोबर. करन्सी चेस्टमधून काढायच्या आणि तिथे नवीन नोटा. किरण जोगदंड ही सगळी हे बरोबर आहे की ही सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मोठी लांबलचक आहे, त्यामुळे अंमलबजावणीमध्ये जे दोष आहेत ते स्वाभाविक आहेत. पण एच एम देसरडा, मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळं हा सगळा ताण आणणं अपरिहार्य होतं का? अजिबात नाही. कारण मी हे म्हणालो की निश्चलीकरण, विमुद्रीकरण हे एक धोरण आहे, पण नुसत्या किंवा एक तुम्हाला उपलब्ध असलेलं माध्यम आहे. पण जिथे कर्करोगावर तुम्ही बँडेड लावलं तर ते चालेल का? कारण या देशामधला काळा पैसा, भ्रष्टाचार याचं अक्राळ विक्राळ स्वरूप लक्षात घेता एखादी फांदी छाटून चालणार नाही. आणि चलनामध्ये जे लोकांच्या हाती पैसा आहे, एकदा मी म्हटलं हा अगदी खोळेपणा आहे संबंधाचा. आवटे साहेब, संजय भाऊ, सुरुवातीला पण गणेश हाके हो, तुमचा मुद्दा प्राध्यापक पोहोचलेला आहे. गणेश हाके, प्राध्यापक देसरडा जो मुद्दा मांडतायत ते सगळे मुद्दे तुम्ही आता बघितले. गणेश हाके, काय म्हणताय? संजयजी, 2014 साली सरकारच्या म्हणजे येण्याच्या अगोदरची परिस्थिती आपल्या देशातली, निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीनं आपल्या निवडणुकांना सामोरं जाताना काही घोषणा केलेल्या होत्या की हा देश भ्रष्टाचार मुक्त करू, या देशातला काळा पैसा आम्ही बाहेर काढू आणि हे ज्या देशातलं जे काही गरीब आणि सामान्य लोक आहेत त्यांच्या विकासासाठी एक समर्थ अशा स्वरूपाची व्यवस्था उभी करू. आणि हे करण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी प्रयत्न करायला पाहिजेत त्याचा एक भाग म्हणून आता अनेकदा रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने देसरडा सर सांगतात की हे काही अपरिहार्य अशा स्वरूपाची गोष्ट नव्हती. पण ह्या गोष्टी गेल्या स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष घडत असताना सुद्धा, माहीत असताना सुद्धा, किती मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा कुठं दडलेला आहे हे माहीत असताना सुद्धा केवळ खुर्ची टिकवण्यासाठी या संदर्भामध्ये अशा स्वरूपाच्या कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन्स घेण्यात आल्या नव्हत्या. आणि नाही माझं देसरडा माझं बोलून होऊ देत, माझं बोलून होऊ देत, आपण बोला. 2007 पर्यंत या देशामध्ये 500च्या आणि 1000च्या नोटांचं प्रमाण 86% होतं. आणि आज अशी परिस्थिती आहे आपल्या देशातली होती की त्यातलं 50% चलन हे व्यवहारातच नव्हतं. आणि हे 50% चलन जेव्हा व्यवहारात असत नाही तेव्हा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवरती, देशाच्या सगळ्या गोष्टीवरती किती मोठा परिणाम होतो, अशा स्वरूपाची ही गंभीर बाब रिझर्व्ह बँकेचं जे काही करन्सी मॉनिटरिंग जे पॉलिसीज आहे त्या पॉलिसीच्या लोकांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या महागाईचं कारण असेल किंवा अनेक गोष्टींचं कारण असेल, ते हे काय कारण आहे. तेव्हा हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आज 50% ही जी असलेली जी चलन आहेत ती चलन ही गायब आहेत, कुठे आहेत माहिती नाही आहे. बरोबर. आणि मग हे जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला ह्या निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला ही शिफारस केलेली आहे.
आणि केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या नाही, शिफारसीनुसार नाही, हे- मला हे- मला तुम्ही बोलू द्या. माझं बोलणं नाही, झाल्यानंतर आपण नाही, बघू. ही शिफारस हा, केल्यानंतर केंद्र सरकारनं अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे आणि सांगितलं की हे सरकार भ्रष्टाचार, काळे बाजारवाले, हे जे ब्लॅक मनी लोक आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे पैसे हे दडलेले आहेत, मी तुम्हाला सांगितलं की याचा वापर कशा पद्धतीनं आणि कुठल्या पद्धतीनं होतोय. सरदारने एका गोष्टीचा उल्लेख केला की बिल्डर वगैरे सारख्या पण त्याच्यापेक्षाही मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं की 16% हे रक्कम याच्यामध्ये आणलेली आणि 86% वेगळ्या पद्धतीनं आहे. मी देसरडेजींना हे विनंती करून सांगतो, ते अर्थतज्ञ आहेत, मी अर्थतज्ञ नाही आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्या पद्धतीचं एक अर्थव्यवस्था भारताची जी आपली आहे त्याच्यामध्ये जो मी सांगितलं 50% करन्सी ही आउट ऑफ म्हणजे तुमच्या चलनातच नाही आहे, तुमच्या रेंजमध्येच नाही आहे ती. आणि जेव्हा असं होतं तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती किती बिकट आणि वाईट होते. त्याची कारणं अनेक तुम्हाला असून देशाच्या गरिबीकडे असतील, देशाच्या अर्थव्यवस्थेकडे असतील, हे आणि त्याचा परिणाम झाला होता. आणि म्हणून हा निर्णय अपरिहार्य नव्हे, हा निर्णय घेणं म्हणजे त्याला म्हणजे अत्यंत आवश्यक होतं, ते क्रमप्राप्त होतं. हा निर्णय घेणं अपरिहार्य होतं, आवश्यक होतं, क्रमप्राप्त होतं, अशी मांडणी गणेश हाकेंनी केलेली आहे. सचिन सावंत आता आपल्यासोबत आहेत. सचिन सावंत, जी मांडणी भाजपचे प्रवक्ते करतायत की या निर्णयाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, सचिन सावंत काय म्हणणं आहे? नाही, दादांत खोटं बोलणं ही मला वाटतं भारतीय जनता पक्षाची मूलभूत प्रवृत्ती आहे. आणि म्हणूनच RSSला आपण रुमर स्प्रेडिंग सोसायटी जी म्हणतो, जी एकंदरच व्याख्यात झालेली आहे. आता ही 50% आरबीआयनं काही अहवाल दिला, आरबीआयनं प्रपोजल मांडलं आणि सरकारनं मान्य केलं. ह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचं असं वक्तव्य ना अरुण जेटलींनी केलं ना पंतप्रधानांनी केलं. आता गणेश हाकेंना कुठे रात्री आता मला वाटतं झोपल्यानंतर त्यांना स्वप्न आलं असावं की या संदर्भामध्ये आरबीआयनं प्रपोजल दिलं. आता कालचंच जर तुम्ही बघायचं झालं तर तुम्ही इकॉनॉमिक टाइम्स बघा. पूर्वीचे डेप्युटी गव्हर्नर जे होते 2009 ते 2014 मध्ये, त्यांनी स्वतः सांगितलं की अशा तऱ्हेचं प्रपोजल गव्हर्नमेंटकडनं आमच्याकडे त्यावेळेला म्हणजे आमच्या युपीएच्या कालावधीमध्ये आलं होतं, परंतु आरबीआयने त्याला नाकारलं. आता आरबीआयने एकदा जे नाकारलं ते पुन्हा आरबीआय करेल असं काही कारण नाही. त्यामुळे याला कुठल्याही तऱ्हेचा तात्विक आधार नाही. दुसरी गोष्ट, 50% वगैरे ही रक्कम कुठेही या संदर्भामध्ये ना अरुण जेटलींनी त्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे किंवा कुठेही चर्चा झालेली नाही. काउंटरफिट करन्सीच्या बाबतीमध्ये गेल्या मार्च महिन्यामध्ये ज्या वेळेला प्रश्न विचारला होता त्यावेळेला अरुण जेटलींनी सांगितलं की ही 0.02% आहे. म्हणजे या देशामध्ये जर 17.5 लाख कोटी रुपयाची चलनाची रक्कम असतील तर त्याच्यामध्ये फक्त 400 कोटी रुपये या फेक करन्सी आहेत. दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये कॅश, लेजिटिमेट कॅश इकॉनॉमी आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे. अनेक त्या ठिकाणी जवळपास 97% आपण जो म्हणतो की ही कॅश इकॉनॉमी चालते, पण त्याच्यामध्ये ही लेजिटिमेट जो आपण त्याला करच भरला जात नाही अशी रक्कम जी तुम्ही शेतकऱ्यांना देता, शेतकऱ्यांचा संपूर्ण व्यवहार हे त्या संदर्भामध्ये पूर्णपणे कॅशवर होत असतात. आणि त्याच्याबरोबरच या देशामधल्या कॅश इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठल्याही तऱ्हेचं पावलं उचललेले नाहीत की त्या संदर्भामध्ये तुम्ही करावं. हे सगळं वल्गना चाललेलं आहे. आता या पूर्णपणे हे जो निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा किती बाहेर येणार, काय येणार ह्याचा भाग अलहिदा, परंतु तुमचं नियोजन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चुकलंय. आज 59 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत हे लक्षात घ्या. आज मुंबईमध्ये म्हणजे आजची बातमी जर पाहिलीत तर एक नवजात शिशूचा त्या ठिकाणी अंत झाला. त्याचबरोबर एका नागपूरमधल्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली आणि त्याच्यामध्ये कारण लिहिले नोट बदलांच्या संदर्भामध्ये. तुम्ही 13 दिवसामध्ये 19 निर्णय बदललेत. म्हणजे आज जाऊन तुम्ही रब्बीच्या पिकाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे जो 13 दिवसापूर्वी घेतला पाहिजे होता. तुम्ही 2000च्या कॅलिब्रेशन केलं नाही एटीएमचं, त्या आजही एटीएम चालू नाहीये. आजही 500च्या नोटा त्या ठिकाणी अजूनही लोकांना भेटल्या नाहीत. चलनाचा फार मोठा तुटवडा त्या ठिकाणी आहे. सुट्टे मिळत नाहीत लोकांना. त्यामुळे सामान्य माणसाच्या व्यथा त्या ठिकाणी त्याच्या समस्या यांना बाजूला टाकून हा फक्त नरेंद्र मोदींच्या लहरीपणाचा निर्णय आहे. आणि हा 3-4 लोकांच्या व्यतिरिक्त कोणाला माहित नव्हता. कॅबिनेटमध्येही पास झालेला निर्णय नाहीये. त्यामुळे आज त्याचे जे दुष्परिणाम 125 कोटी जनता भोगते. आज 75 कोटी जनतेचं कुठेही बँक खातं नाहीये. विदर्भामध्ये 50-50 किलोमीटरवर ब्रांचेस नाहीयेत, बँकाचे ब्रांचेस नाहीयेत. आणि त्याचबरोबर तुम्ही जिल्हा बँकांनाही बाजूला टाकलं. जिल्हा बँकांचं फार मोठं एक नेटवर्क जे आहे त्याला देखील आज शेतकरी मुकलेले आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी. शेतकऱ्यांची फार मोठी एक आर्थिक साखळीमध्ये त्यांना जोडण्याचं काम जिल्हा बँका करत असतात, पण त्यांनाही बाजूला टाकलंय. आणि तुम्ही चाललंय काय, तुमचं हे नियोजन संपूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. आणि जगामध्ये फक्त एकच गोष्ट सांगेन, जगामध्ये जेवढे डिमॉनिटायझेशनचे निर्णय झाले, एकच मुद्दा संजय भाऊ, एकच मुद्दा
बोला बोला. जगामध्ये सगळे डिसिजन जे झालेले आहेत, जे डिमॉनिटायझेशनचे सगळे निर्णय हे इन्फ्लेशनला टॅकल करण्यासाठी, महागाईला टॅकल करण्यासाठी झालेले आहेत. या ठिकाणी देशामध्ये 4.2% महागाई होती, त्यामुळे तोही कारण नव्हतं. हा ब्लॅक मनी, ह्या संदर्भामधले सगळे जे कारण दिली जाते ती सगळी फुटकळ आहेत. ह्यांनी फक्त नरेंद्र मोदींना इलेक्शन लढवायचं होतं युपीचं, त्याकरता ते केलेलं आहे असं दिसून येते लोकांच्या मनात. गणेश हरी सर, हो मी सचिन सावंतांनी जे माझ्यावरती आरोप केले की त्यांना काही स्वप्न बिप्न पडलं आणि मग ते 50% रक्कम करन्सी बाहेर आहे असं सांगितलं. खरं म्हणजे सचिन सावंतांसारख्या सुविद्य अशा म्हणजे चांगल्या विद्वान अशा प्रवक्त्यांनी मला असं वाटतं की कुठल्याही म्हणजे सर्व अभ्यास न करता किंवा विचार म्हणजे माहिती न घेता अशा स्वरूपाचं विधान करणं दुर्दैवी अशा स्वरूपाचं विधान आहे. एकतर आपण परवा संसदेमध्ये जे सभागृहामध्ये जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेला उत्तर देत असताना आमच्या ऊर्जा मंत्री पियुष गोयलनी या संदर्भामध्ये फार सविस्तर अशा स्वरूपाचं निवेदन सादर केलं आणि ते सादर करताना त्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्या नमूद केलेल्या आहेत निवेदन करताना. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे, मी तुम्हाला 2007ला सांगितलं की 86% 50, 500च्या आणि 1000च्या नोटा या चलनात होत्या. आणि आजची परिस्थिती अशी आहे, त्यांनी सांगितलं की, आणि दोन गोष्टी तुम्हाला म्हणजे माहीत असायला पाहिजेत सचिन सावंत साहेब, की करन्सीचं मॉनिटरिंग हे रिझर्व्ह बँक करते आणि जेव्हा करन्सीच्या संदर्भामध्ये कुठल्याही स्वरूपाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा रिझर्व्ह बँक हे सरकारला सांगत असतं, रेकमेंड करत असतं, तेव्हा सरकार निर्णय घेत असतं. हा जो निर्णय झालेला आहे तो रिझर्व्ह बँकेनं केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झालेला आहे. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे ते तुम्हाला विचारून आणि तुम्हाला सांगून, सचिन सावंतांच्या कानामध्ये सांगून की असं असं होतंय म्हणून असा निर्णय घेत नाहीत. त्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय तो शासनाला कळवला, सरकारला कळवलेला आहे आणि सरकारनं त्या स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं अज्ञान कृपा करून प्रदर्शित करू नका. अशा स्वरूपाचं कुठं आहे असं म्हणू नका. माझं असं नाही नका. माझं म्हणणं तुम्हाला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही गणेश हाकेने आपला मुद्दा मांडलाय. सचिन सावंत काय म्हणणं आहे? आवटेजी नाही, पहिली गोष्ट मला एक गोष्ट सांगा. अरुण जेटली म्हणाले होते 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी नोट छापायचा आम्ही सुरू केलेला आहे. 2000 रुपयांच्या नोटा आम्ही 6 महिन्यापूर्वी सुरू केल्या. उर्जित पटेल आले सप्टेंबर महिन्यामध्ये. त्या नोटांवरती उर्जित पटेलांचा त्या ठिकाणी मोहर कशी झाली? दुसरी गोष्ट, 8 तारखेला हा निर्णय झालेला आहे. 8 तारखेच्या आधी अनेक नेत्यांनी, तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांचे फोटो 2000च्या बंडलाने बरोबर त्या ठिकाणी पाहतायत. तुमचे नावही देईन त्या संदर्भामधली. राजस्थानचा तुमचा विधीचा जो प्रमुख आहे, विधी संयोजक आहे भाजपचा, त्याचे फोटो तुम्ही पहा. कंबोज म्हणून जो आहे तो 6 तारखेला त्यांनी ट्विट केलाय आणि त्याच्याबरोबर 2,000ची बंडल आहेत त्या ठिकाणी. मला एक गोष्ट सांगा, जी आरबीआयनं बँकांपर्यंत पोहोचवली नाही ती ह्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? त्यामुळे ह्या सर्व संदर्भामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या एकंदरच या निर्णयाच्या बद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये अविश्वसनीयता आहे आणि म्हणूनच माननीय पंतप्रधान या ठिकाणी पळ काढतायत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना देता येणार नाही आणि म्हणूनच आज मला वाटतं 2 दिवस 4 दिवस त्यांना कोल्ड प्ले मध्ये भाषण करायला त्यांना वेळ मिळतो, पण इथे यायला वेळ मिळत नाही. त्यांना निवडणुकाच्या रॅलीमध्ये जावायला वेळ मिळतो, परंतु पार्लमेंटमध्ये येता येत नाही. म्हणून हा दुर्दैवी प्रकार आहे. मला फक्त 2 प्रश्न जे विचारले त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. देतो. सचिनजी, तुम्ही जो म्हणालात की भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना या संदर्भातला निर्णय माहिती होता. सचिनजी, तुम्हाला मी आवाहन करतोय इथं या माध्यमातून, सामच्या माध्यमातून, तुम्ही मला त्यांना, ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा लोकांना हा निर्णय माहिती होता त्या लोकांनी आपल्या किती करोडो रुपयाच्या करन्सीज या निर्णयाच्या त्यांना कळल्यानंतर त्यांनी बदललेल्या आहेत, तुम्ही त्यांच्या नावानिशी, अकाउंटनिशी तुम्ही सांगू शकता का? वाटेल तशा स्वरूपाचे बेछूट स्वरूपाचे आरोप करणं माझं म्हणणं की माझ्याजवळ टाळा. आता पुष्कळ झालं. तुम्ही ठीक आहे तुमच्या ऐकून घ्या मला. नाही, प्रूफ सहसा दाखवा. 8 तारखेच्या जर आम्हाला हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जर हे माहित असतं तर त्यांनी कोट्यानी रुपयाचे करन्सी बदलले असतात, त्याचे ते समोर आलं असतं. असं एखादा अकाउंट सांगा तुम्ही, एखाद्या नेत्याचं आमचे अकाउंट सांगा, मोठ्या एखाद्या उद्योगपतीचं अकाउंट सांगा. बघा, तुम्ही सचिनजी तुम्ही बेछूट आरोप करू नका, माहिती बोला. गणेश हाकेंनी सचिन सावंतांना जाहीर आव्हान दिलेलं आहे. बोला. हा, मी आता
प्राध्यापक मी तुमच्याकडे येतो प्राध्यापक मी तुमच्याकडे येतो. सचिन सावंत होय. बोला. असं आहे, तुमचे विषय असा आहे, ह्यांचा विधी खात्याचा जो राजस्थान मधला कंबोज म्हणून पदाधिकारी आहे, त्याचं 6 तारखेचं ट्विट आहे. 6 तारखेच्या ट्विटमध्ये त्याचा फोटो आहे 2000च्या बंडलांसहित. मी आता तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो हा विषय. आणि या संदर्भामध्ये मी ट्विट स्वतःही केलं होतं की बाबा या संदर्भामध्ये कशा तरी माहिती तुमच्याकडे आली. कलकत्ता भाजपाच्या प्रशांत भूषणनं स्वतः त्या संदर्भामध्ये त्यांची ही दाखवलेली आहे, बॅलन्स शीट दाखवली. बॅलन्स शीट कलकत्ता भाजपा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं पश्चिम बंगालच्या शाखेचं जे खातं आहे त्याच्यामध्ये 1 दिवस अगोदर 1 कोटी रुपये भरले गेले. हे कसं झालं? त्यामुळे या सर्व संदर्भामध्ये निश्चितपणे प्रश्नांची उत्तर यांच्याकडे नाहीत. उर्जित पटेल 6 महिन्यापूर्वी आले होते का? मग अरुण जेटली खोटं बोलले का? याचंही उत्तर यांनी दिलं नाहीये. त्यामुळे या संदर्भामध्ये संपूर्णपणे जे संशयाच्या सुया बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यापर्यंत आहेत. आणि मी आता तुम्हाला 2 सेकंदात मध्ये दाखवतो, तोपर्यंत तुमचं चर्चा चालू द्या, मी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. सचिन सावंत जे काय बोलतायत त्याला गणेश शाखेने उत्तर द्यायचं आहे, पण प्राध्यापक एच.एम. देसरडांकडे मला जरा जाऊ द्या. प्राध्यापक एच.एम. देसरडा काय म्हणणं आहे? हा, नाही आउटेज हा दाखवा सचिन सावंत दाखवा. आउटेज हा दाखवा. हे ठीक आहे. हे संजीव कंबोज यांचं ते फोटो दिसतात तुम्हाला. हो हा बघा, हा हे फोटो जर तुम्हाला दिसत असतील तर ह्याची तारीखही दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. सचिन सावंत तारीख बरोबर. जर तुम्हाला दिसत असेल, तुमचा खाली मुद्दा बघा, 6 पोहोचलेला आहे. नोव्हेंबर तुमचा मुद्दा 2016. पोहोचलेला आहे. 1 सेकंद. प्राध्यापक देसरडा बोला, काय म्हणणं आहे तुमचं? एका व्यापक राजकीय निर्णय आणि आर्थिक धोरणाची गंभीर चर्चा करतो आहोत. आणि राजकीय तू मैचा हा विषय नाही. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्टी गव्हर्नर चक्रवर्ती यांनी जे स्टेटमेंट दिलं किंवा हे सगळं आलं, हे आपण ठेवूया. आपण मुख्य मुद्द्याचा गाभा सोडायला नको. हे यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं. हे मुळात असं म्हणणं आहे की तुमची जे म्हणणं होतं की काळा पैसा परत आणू आणि त्याचे आकडे वगैरे नेहमी चर्वन झालं, मी आता परत म्हणत नाही. तुम्ही ते का नाही केलं? तुम्हाला पनामा पेपर्स मिळाले, तुम्हाला स्विस बँकेचे हे मिळाले, आज असं शक्य आहे का नाही? आज आमच्या माध्यमांनी मी भाजपच्या प्रवक्त्यांना आणि थेट पंतप्रधानांनी परत पत्र लिहिलंय आणि ते आज इथल्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. मी काय म्हणतो, का नावं तुम्ही जाहीर करत नाही सगळ्यांची? आणि काही गोपनीयता वगैरे तुम्हाला अडसर येत नाही म्हणे, हे आम्हाला करता येत नाही. तुम्ही इथल्या थकबाकीदारांची, कर्ज बुडवणाऱ्यांची नावं नाही. एक मोठा उद्योगपती सकाळी अर्थमंत्र्यांना भेटतो संसदेत आणि दुपारी पळून जातो. हे काय आहे? म्हणजे तुम्ही याची जी प्रशासकीय कायदेशीर आणि 100 कोटी लोकांचा ज्याच्याशी संबंध नाही त्या 100 कोटी लोकांना बरोबर. प्राध्यापक देसरडा तुमचा मुद्दा पोहोचला. प्राध्यापक देसरडा तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. प्राध्यापक देसरडांनी उपस्थित केलेला मुद्दा आणि सचिन सावंतांचा मुद्दा, या दोन्ही बद्दल गणेश शाखेंना बोलायचं आहेच. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सगळी चर्चा सुरू आहे. मगाशी प्राध्यापक देसरडा आणि सचिन सावंत या दोघांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, गणेश शाखे त्याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने जे 2 प्रश्न पुढे आलेले आहेत. पहिला मुद्दा असा आहे की एक तर हा निर्णय तातडीचा किंवा असा अजिबात नव्हता तरी तो घेतला गेला आणि मुळामध्ये त्याच्या हेतूबद्दलच शंका घ्यावी असं हे सगळं घडतं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही पुरावे सांगता आहात त्या पुराव्यांना काही अर्थ नाही, आधार नाही, अशा प्रकारे पण बोललं जाते. अशा वेळी गणेश शाखे काय म्हणणं आहे? नाही, पुराव्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं सरकार म्हणून निर्णय घेत असताना त्याला काही गोष्टी संदर्भ लागतात, आधार लागतो आणि त्याशिवाय काही सरकार निर्णय घेत नाही. सप्टेंबरमध्ये ज्या पद्धतीचं एक मोहीम ड्राईव्ह घेण्यात आलेला होता
आणि त्या ड्राईव्हमध्ये लोकांना आव्हान करण्यात आलं होतं. तुम्हाला मुद्दाम त्या गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की त्या ड्राईव्हमुळं 1,25,000 कोटी रुपये ह्या कर रूपानं आपल्याकडे जमा झाले. बरोबर. लोकांना आव्हान केल्यानंतर. आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींनी सूचक अशा स्वरूपाचं विधान केलेलं होतं की मी अशा स्वरूपाची कार्यवाही मी पुढं करणार आहे की जेणेकरून काळं धन काळा पैसा आहे ज्यांनी दडवलेला आहे त्याच्यावरती ते ॲक्शन होणार आहे. त्याचा संदर्भ घेऊन जर कोणी जर म्हणत असेल किंवा पुढं त्याचा दुसरा टप्पा कुठला असेल तर बा हे करन्सी हे म्हणजे रद्द करू शकतात. 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या नोटा रद्द करू शकतात. अशा स्वरूपाचे कयास काढून काही लोक जर त्या पद्धतीचं जर विधान करत असतील तर तसं माझं म्हणणं आहे की पण त्या पद्धतीचं हे केलं जाणार आहे. आता जसं परवाही त्यांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं की हे आता याच्यानंतर सुद्धा मी आणखी काही बँकांकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडे कसे आले ऐकून घ्या ना मला की मी तुम्हाला सांगतो की याच्या पुढं सुद्धा की मी काही गोष्टींच्या संदर्भात आणखी हार्ड अशा स्वरूपाचे मी निर्णय घेणार आहे असं सूतोवाक्य नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि ते आहे ते ती ज्या बेनामी स्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहेत त्याच्या संदर्भात नरेंद्र मोदी हे निर्णय घेणार आहेत. आता ह्या विधानावरून जर काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने पळवाटा काढून ज्या बेनामी आपल्या मालमत्ता आहेत त्या रेग्युलराईज करणं वगैरे वगैरे जे काही धडपडी जे सुरू केल्या असतील तर त्या मला असं वाटतं की त्याचा काही या गोष्टीशी संदर्भ जोडून सरकार चुकीचं करतं आहे, नरेंद्र मोदीचे निर्णय चुकीचे आहेत अशा स्वरूपाचं मला म्हणणं असं उचित वाटत नाही. एकूण ओव्हरऑल आपण विचार करत असताना या घटनेचा या निर्णयाचा नाही संजय भाऊ या सचिनजी मला बोलू दे. या घटनेचा या निर्णय जे काँग्रेस काळे धन भ्रष्टाचार या गोष्टीशी आम्ही सरकारला साथ देणार आहोत असं म्हणणं हे यांचे वल्गना होत आहे हे म्हणत होते. मला सांग मग यांच्या आत्ता काय यांना त्रास व्हायला लागला, यांना काय दुःख, यांना वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे, यांनाच का वाईट वाटायला लागले मला सांगा ना तुम्हाला. राजकीय पक्षांना ह्यांनाच का वाईट वाटायला लागले. हा मग जनता खुश आहे तुम्हाला सांगतो. मध्यमवर्गीय ऐकून या सचिनजी, मध्यमवर्गीय गरीब लोक अत्यंत सुख्याने तुमच्यासारखे राजकीय पक्षाचे लोक भांडवलदार काळे धंदे करणारे लोक ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्या लोकांनी ते घाबरलेले. तुमचे मुद्दे नाही, नाही, एक पहिली गोष्ट. पहिली गोष्ट. सचिन सावंत आवटे साहेब. नक्की अडचण काय तुम्हाला, त्रास काय? आवटे साहेब मला बोलू द्या. नाही हा बोला सावंत. मी पहिली गोष्ट बोलायचं. मगाशी गणेश आखेचे बोलता बोलता अर्धवट बोलले. मी 6 तारखेला जो फोटो दाखवला त्याच्याबरोबर त्या माणसांच्या हातामध्ये 2-2 हजारच्या बंडलं होती. ती बँकांमध्ये पोहोचली होती, आरबीआयनं पोहोचवली नव्हती. देशामध्ये कोणालाही त्याचा फोटोही माहित नव्हता. ह्यांच्याकडे पोहोचली कशी त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. विषय असा आहे की यांच्या पोटात दुखतंय काय दुखतंय. आज 59 लोकांचा ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला विरोधी पक्षांनी गप्प बसायचं का? तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही? तुम्ही ज्या वेळेला निर्णय घेतल्यानंतर एटीएमचे रिकॅलिब्रेशन झालेलं नव्हतं, 2000च्या नोटा त्या इकडनं निघत नाहीत, एटीएम बंद होते, अरुण जेटली म्हणतात 21 दिवस लागतील, याचं व्यवस्थापन केलं नाही, विचारायचा नाही प्रश्न आम्ही? दुसरा प्रश्न त्या ठिकाणी रब्बीचा हंगाम होता, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, नवीन बियाणं घ्यायला पैसे पाहिजेत, खरीपाचे पीक त्यांना विकायचंय, पैसे नाहीयेत मार्केटमध्ये, एपीएमसी मार्केट बंद आहे, आम्ही विचारायचं नाही? आम्ही त्यावेळेला होत नाही. ऐका 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 गणेश आखेजी, विषय असा आहे की या सर्व संदर्भामध्ये तुमचं जे गैरव्यवस्थापन आहे त्याचा जाब विरोधी पक्षाने विचारायचा नाही तर कोणी विचारायचं? ऐका 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 हाकेजी ऐका. जर तुम्हाला भ्रष्टाचाराच्या बद्दल एवढं मोठं काही करायचं आहे तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मोदीजी ज्यांच्या प्लेन मधनं फिरतात त्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्या गौतम अदानींचा 5,000 कोटीचा फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. पहिली गोष्ट की त्या सिंगापूरमधनं रूट करून पैसे आणलेत. ईडीमध्ये इन्क्वायरी 2 वर्ष थांबून ठेवली आहे मोदीजींनी. जर त्या ठिकाणी त्यांचा दंड भरायचा झाला तर 15,000 कोटी रुपये मिळणार आहेत. याच अदानी आणि अंबानींनी कोल घोटाळा फार मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलाय, कोल इम्पोर्ट स्कॅम केला. संपूर्णपणे ह्या ज्या वीज उत्पादक वीज कंपन्या आहेत त्यांना फसवलेलं आहे, हेही त्या समोर आलेलं आहे. त्यांनी दुबई आणि सिंगापूरच्या माध्यमातून कोलची प्राइस वाढवली आणि इथं दाखवले आम्ही इम्पोर्ट करताना फार मोठी कॉस्ट लागते, त्यामुळे इथे विजेचे युनिटचा दर वाढवून घेतला. त्याच्याबद्दल संपूर्णपणे माहिती मोदीजींना आहे. अदानी आणि अंबानींच्या प्लेन मधनं फिरताना त्यांच्यावरती कारवाई जर केली तर या देशाला जवळपास 40 ते 50,000 कोटी. ऐका 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 देसरडा साहेब, मी बोलतो फक्त एवढं संपवतो विषय. होय
विषय असा आहे की ब्लॅक मनीच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका कुठल्याही तऱ्हेची प्रामाणिक कधी नव्हती, नाही आणि नाहीये. हा पूर्णपणे त्या ठिकाणी सामान्य माणसाला वेठीस धरणारा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, ज्याला कुठल्याही तऱ्हेची पार्श्वभूमीही नव्हती. मग पंतप्रधानांना जर एवढी 56 इंचाची छाती कमी का पडते पार्लमेंटमध्ये जायला आणि बोलायला? बोला. हेच नेमकं मी विचारतोय की याचे गंभीर परिणाम जे आहे. बोला बोला बोलत राहा. हा मी संजयजी, हा बोला. हे पहा की त्यांचं बोलणं झालं की लोकांनी संजयजी मी सचिन सावंतांच्या प्रश्नाला उत्तर देतो तिथं काय बोला बोला प्राध्यापक बोला. हो, आता 2 आठवडे जवळपास होतील उद्या. लोकांनी बरं अगदी शांतपणे तुमच्या एका गोष्टीवर की जर एवढं मोठं देशामध्ये सर्जरी तुम्ही करतात तर ते आम्ही काही असं तुमचं म्हणणं आहे स्ट्राईक करता, पण मी म्हणतोय कॅन्सरवर बँडेड मलमची पट्टी लावणं असं या विमुद्रीकरणाचं या प्राध्यापक तुमच्याकडे काही वेगळा मुद्दा असेल तर वेगळा मुद्दा असेल तर तो मांडा, कारण मगाशी ही तुलना तुम्ही केलेली आहे. आता काही वेगळा मुद्दा आहे का तर बोला. नाही, फार वेगळा मुद्दा आणि ठोस मुद्दा आहे. ठोस मुद्दा असा आहे की ज्या कारणासाठी 100 कोटी लोक ज्यांना तुम्ही हकनाक बळी दिले, काही लोकांचे ज्यांना रोज रस्त्यावर आणलं, ज्यांचं जीवन असह्य केलं, त्याची गरज नव्हती. जे एकूण सगळे 3 कोटी लोक काळा बाजाराच्या व्यवहारामध्ये आहे आणि तुम्हाला माहित आहे ते कोण आहेत, का नाही तुम्ही त्यांना हात लावत? जसं मी म्हटलो, ऐका एक हाके की हा ठोस मुद्दा आहे. का नाही तुम्ही नावं जाहीर करीत की परदेशामध्ये कुणाची खाती आहेत, सगळं तुम्हाला माहिती आहे, का नाही तुम्ही जाहीर करत? का नाही सगळे कर बुडवे? प्राध्यापक देसरडा, तुमचा मुद्दा पोहोचलाय. प्राध्यापक गणेश हाके मला सांगा. गणेश हाके, प्राध्यापक देसरडा आणि सचिन सावंतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची आणि प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली नाहीत. प्राध्यापक एक सेकंद गणेश हाकेंना बोलू द्या. गणेश हाके होय होय हो, ऐकतोय ना, त्यांच्याकडून त्यांनी बोलायला पाहिजे. देसरडा सर जे म्हणतायत ना की काळ्या जे पैशांचे जे कोणी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची तुम्ही नावं का जाहीर करत नाही? देसरडा सर, तुम्हाला माहिती आहे काही गोष्टींच्या संदर्भामध्ये गोपनीयता पाळावी लागते. आणि दुसरी गोष्ट आहे की जे नावं आहेत ती सुप्रीम कोर्टाला सादर करायची आहे. सुप्रीम कोर्टाने तशा स्वरूपाचे निर्देश दिलेले आहेत. ही नावं सुप्रीम कोर्टाला सादर केल्यानंतर तुम्हाला ती साऱ्या जनतेसमोर ती येणार आहेत. काळ्या पैशाच्या संदर्भात आम्हाला निर्णय घ्यायचे होते, म्हणूनच पहिल्या सरकार आल्यानंतर देसरडा सर ऐकून घ्या, पहिलं आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये SITची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं जे म्हणून काळं धन आहे ते बाहेर काढण्यासाठी ज्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या जात आहेत. त्याला काही प्रोसेस असते, त्याला काही पद्धती असतात आणि त्या पद्धतीसाठी लागणार तुम्हाला जो तुम्ही म्हणतो तो थोडा विलंब आहे. पण सगळी नावं ही सुप्रीम कोर्टाला सादर केली जाणार आहेत आणि ती सुप्रीम कोर्टाच्या मार्फत तुमच्या जनतेसमोर येईल. सर्वोच्च न्यायालयाचं तुम्ही बोलता आहात, पण त्या सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की परिस्थिती हाताबाहेर गेली तर दंगली उसळतील, एवढी वाईट अवस्था आहे. त्यामुळे अवस्था वाईट आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. हा पहिला मुद्दा गणेश हाके. दुसरा मुद्दा सचिन सावंत ज्याप्रमाणे म्हणाले, एक सेकंद प्राध्यापक देसरडा मध्ये मध्ये बोलू नका. सचिन सावंत ज्याप्रमाणे म्हणाले गणेश हाके की 2 दिवस अगोदर या नोटा ट्विट कशा झाल्या, या नोटांचे फोटो कसे काय आले, मग गोपनीयता कुठली, काय नक्की घडतंय? बघा, ते जे सांगतात सचिन सावंत जे सांगायला लागले त्यांचे दाखवायला लागलेत ते 6 तारखेचं आहे की त्याच्यानंतरचं आहे हे काय आज आपल्याला सिद्ध करायला आपल्याला संधी नाही. ऐकून या की 1-2 गोष्टी आहेत की ती नोट त्या पद्धतीचं त्यांनी केलेलं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगतो मॅनिप्युलेशन होऊ शकतात, केलेलं करू शकतात ते लोक. अनेक गोष्टी व्हिडिओ कोणाला माहितीच नाही, मुळामध्ये नोटबंदीचा विषयच नव्हता. तर 2 दिवस अगोदर नोटबंदी जर 2 दिवस अगोदर हे ट्विट होतं कसं? अहो, जर नोटबंदी जर त्या संदर्भामध्ये निर्णय जर हा माहीत असता तर अनेक करोडो नाही लाखो करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन बँकांमध्ये झाले असते. झालेत का असे ते? माझं म्हणणं आहे की अशा स्वरूपाचे अत्यंत आपलं काहीतरी झाले. कलकत्ता भाजपने 1 कोटी दिले. नाही, तुम्हाला मी सचिनजी तुम्हाला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या नावावरती अशा स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन झाले तुम्हाला सांगा, असं मी आवाहन केलेलं आहे. तुम्हाला मी जाहीरपणे आवाहन केलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे असतं. तुम्ही सांगा ना, तुमच्याकडे असेल ना आकडेवारी,
तुम्ही मी स्वतः मागणी केली आहे. माझं म्हणणं झालेत असं म्हणू नका. अरे तुम्ही काय आणि असं दुसरी कसं? नाही, तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे, आणि हाकेजी. तुम्ही ज्या लोकांची किती शेतकऱ्यांच्या दिशाभूल संदर्भात करता? ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भात 59 लोक कोणाचं गेले असं वैयक्तिक सांगतात, खाता तुम्हाला मी RTI मध्ये सांगतो. येत नाही. अहो याच्या पूर्वीची परिस्थिती मी तेच तुम्हाला सांगतो की परिस्थिती तुम्हाला मी सांगितलं की आम्ही कुठलीही गोष्ट ना कबूल केलेली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कबूल केलेली नाही. या निर्णयामुळं माझ्या सर्वसामान्य लोकांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यांना झळ सहन करावी लागणार आहे. आणि त्यांनी 50 दिवसाची मुदत त्यांनी आपल्याला मागितलेली आहे. आता 12वा 13वा दिवस आहे. पुष्कळ गोष्टीमध्ये सुधारणा झालेली आहे. आज ज्या रांगा लागत होत्या त्या रांगा कमी झालेल्या आहेत. तुम्ही ज्या शेतकऱ्यांचा उल्लेख केलात, सचिन सावंत, तुम्हाला शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांचे व्यवहार तुम्हाला माहिती नाहीत. कृपा करून तुम्ही तर निदान बोलू नये. मला माहिती आहे तुमचा जन्म मुंबईत झाला आहे, तुम्ही मुंबईत वाढलात, शेती नावाचा प्रकार तुम्हाला माहिती नाही, जरी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलात तरी तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे. मी आता 15 दिवसानंतर मी आज इथं आलेलो आहे. ऐकून या, शेतीच्या संदर्भामध्ये आज शेतकऱ्यांची कुठल्या प्रकारची अडवणूक होते आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल दिल्यानंतर त्या आडत्याला, व्यापाऱ्याला, त्यांना ऑनलाईन मनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला अडचण काय आहे. प्रत्येक आज कुठल्याही शेतकऱ्यांचं आज असं एकही शेतकरी नाही की ज्याचं बँकेत खातं नाही. बँकेत अहो जनधन, मी सांगतो तुम्हाला, सामान्य गोर गरिबांची खाती आहेत, शेतकऱ्यांची तर आहेतच. तुम्ही ज्या DCC बँकांचा उल्लेख केलात, तुम्हाला मी सांगितलं नाही. ऐकू द्या सचिनजी, मला ऐका तुमचं बोलणं, मला बोलू द्या. ज्या सहकारी बँकांच्या संदर्भात तुम्ही त्याचा उल्लेख केला, नाही तुम्ही ऐकून घ्या ना. तुम्ही ऐकून घ्यायला शिका सावंत साहेब. तुम्ही ज्या सहकारी बँकांचा उल्लेख करतात त्या सहकारी बँकांचा आणि इथल्या महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीचा इतिहास साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. या महाराष्ट्रातल्या किती सहकारी बँका तुम्ही डुबीत काढलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं किती नुकसान केलंय. या ज्या शेतकरी DCC बँकांमध्ये 90% लोकांची जे कर्ज आहेत, शेतकरी आहेत, त्या आत्महत्या केल्यामध्ये हे मुद्दा पोहोचलाय. तुमचा मुद्दा पोहोचलाय. सचिन सावंतांकडे मी जाणार नाही आता, पण प्राध्यापक देसरडा, मला हे सांगा की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आता जे गणेश शाके बोलतायत, खरोखर शेतकऱ्यांचं काही नुकसानच होणार नाहीये, सगळं आलबेल आहे असं गणेश हाके म्हणतायत. सचिन सावंत हे मुंबईचे आहेत हे मला माहिती आहे, पण गणेश हाके तरी शेतकरी आहेत का असा प्रश्न पडावा, असे कोण हे चित्र आहे. याचं कारण असं आहे की सध्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ते सगळेजण बघतायत. आणि प्रोफेसर, अशा वेळी गणेश हाके जर हे विधान करत असतील तर काय म्हणणे तुमचं? हे बघा, गणेश भाऊंनी तर स्वतः परवा मुख्यमंत्र्यांनी हे सगळं लक्षात घेऊन जी शिफारस पंतप्रधानांना केली, जी मागणी केली आहे, त्याचा तर खरंच सरळ अर्थ असा आहे की हे विमुद्रीकरण हे अगदी कुठल्याही बाबतीत सर्व लोकांना त्रासाचं आहे आणि ते मागे घेतलं पाहिजे. जे 7 मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण मी तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मध्ये आणि शेती अर्थशास्त्राचा अभ्यास करणारा माणूस आहे आणि इथे औरंगाबादमध्ये आम्ही अनेक मराठवाड्यात फिरून आलो आहे. सगळे व्यवहार सगळे ठप्प झालेले आहेत. मी काँग्रेस पक्ष आणि देसरडा साहेब, मी स्वतः फिरलोय. मी 5 जिल्ह्यांमध्ये फिरलोय, बँकांमध्ये गेलोय. मी तुम्हाला सांगतो, मला सांगा गणेश हाके, जर काही अडचण नसेल, एक सेकंद प्रोफेसर एक सेकंद गणेश हाके, मला सांगा, जर काही अडचण नसेल तर मग बी बियाणं खरेदी करण्यासाठी जुन्या 500 रुपयांच्या नोटा चालतील असं आज जाहीर करावं का लागलं? याचा अर्थ जी तक्रार होती, जो आक्षेप होता, त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की नाही? कारण तेव्हा सुद्धा ऐका, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी या चर्चेमध्ये तुम्ही आला होता, तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही म्हटलं की अशी कुठली अडचणच नाहीये मुळी. नाही, मी आजही तुम्हाला पुन्हा सांगतो संजयजी, मग अडचण नसेल तर आता 500 रुपयांच्या जुन्या नोटा बी बियाणं खरेदी करायला चालतील असं का आलं पुढे? का निर्णय झाला? बघा, त्यातल्या अडचणी तुम्हाला मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या ज्या तुम्ही म्हणाल त्या कशा स्वरूपाची अडचणी, याची शेतकऱ्यांची अडवणूक हे आडते आणि व्यापारी करायला लागलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं, काळा पैसा आतापर्यंत त्यांना कुठल्या प्रकारचे व्हाईट व्यवहार करून त्यांना माहिती नाही आहेत आणि आता या धोरणामुळे त्यांना सगळ्या पद्धतीचे पारदर्शक स्वरूपाचे व्यवहार करावे लागायला लागलेत. आणि जाणीवपूर्वक असं ते भासवण्याचा प्रयत्न करतायत आडते आणि व्यापारी की या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना आम्हाला पैसे देता येत नाही. गणेश हाके, मला समजत नाही. तुम्ही शेती करता, तुम्हाला खतं आणायचंय, तुम्हाला बी बियाणं आणायचे आहेत, तुमच्याकडे पैसे येणार कसे? तुमचं खातं आहे बँकेमध्ये, कुठल्या जिल्हा सहकारी बँकेमध्ये खातं आहे. दुसरी बँक मुळात तुमच्या शेताजवळ, घराजवळ नाहीच आहे, ती आहे 15 किलोमीटर 20 किलोमीटरवर.
तुमच्याकडे पैसे येणार कसे हे मला सांगा. बघा आणि ऐका, नाही, नाही, जुन्या संजयजी, नोटावर तुम्ही बँक- गेला. नाही, साधा- साधा प्रश्न आहे. बँक बघा मी आवटे साहेब. असा खेडेगावामध्ये तुम्हाला आवटे बी साहेब. बियाणे मिळतात का? तुम्हाला बी बियाण्यासाठी शहरात जावंच लागतं. हा आवटे साहेब, खेडेगावात ग्रामीण भागामध्ये छोट्याशा खेड्यामध्ये बी बियाणे मिळतात का? औषधं आवटे मिळतात साहेब. का? कृषी सेवा केंद्र तुम्हाला- आता गावोगावी आहेत. आवटे साहेब. कृषी सेवा केंद्र जिथं- गावोगावी आहेत. आणि तुम्हाला कृषी सेवा केंद्र जिथं गाव- कृषी तुम्ही सेवा केंद्र गणेश ठाकरे आहेत. शेतीमध्ये काम करताय. नाही, सचिन सावंत एक सेकंद, गणेश ठाकरे विद्यार्थी- तुमचा मुद्दा काही पोहोचत नाहीये. नाही. सचिन सावंत काय म्हणणं आहे? खोडकर विद्यार्थ्यांचा प्रश्न करू नका. सचिन सावंत, अहो हे दिव्य ज्ञान सांगतात, दिव्य ज्ञान. सामान्य शेतकऱ्याच्या भावना त्यांना काही कळतात की नाही? मला वाटतं शेती करून त्या ठिकाणी ते सगळं जे काही मेहनत केली असेल ती सगळी पाण्यात गेलेली आहे. विषय असा आहे की या राज्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची खाती आहेत असं म्हणणं हाच मला वाटतं शेतकऱ्यांचा अवमान आहे. आज तुम्हाला अनेक माहिती नाही, शेतकरी सचिन तुम्हाला सावंत, सांगतो, तुम्हाला आदिवासी माहिती समाजातले नाहीये. असतील, शेती करत असतील, छोटे छोटे शेती. माझ्या नाही, तुम्हाला कोकणामधले खरंच शेतकरी- माहिती नाही, शेतकरी तुमचं गुंठेवार अज्ञान आहे शेती ते. गुंठेवार आत्ताचा शेती आहे. शेतकरी तुम्हाला मी सांगतो असा तुम्ही एकही आज शेतकरी सगळे नाहीये व्यवहार हे की cash ज्याचं मध्ये बँकेत होतात. खातं नाहीये. त्यामुळे तुम्हाला आज म्हणता की तुमच्या अकाउंटवरती बदली करा. अहो हाके साहेब, तुमच्या या जनधन योजना आणि ह्या सगळ्या ज्या काही लोकांना बोगस योजना दाखवताय तुम्ही की 14 कोटी खाते केली, एवढी कोटी खाते केली. तुमच्या त्या मीनाक्षी लेखीचं 2014चं वक्तव्य करा. 2014चं वक्तव्य सांगतो मी. 2014 मध्ये तिने स्वतः मीनाक्षी लेखींनी सांगितलं होतं, ज्या वेळेला 2005 पूर्वीच्या नोटा आम्ही मागे घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं त्याचा विरोध केला होता. त्यावेळेला मीनाक्षी लेखी म्हणत होत्या की जवळपास 65% लोकांचं देशभरामध्ये खातं नाहीये. आज याच्यामध्ये फार मोठं अंतर आलेलं नाहीये. त्यामुळे हे जे झालंय ना त्यांच्या अकाउंटवर सचिनजी, फार मोठं अंतर झालेलं आहे. 20 कोटी लोकांचं एकट्या जनधन योजनेमध्ये खातं उघडण्यात आलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये. 20 कोटी लोकांचं. तुम्ही फार बदल झालेला आहे. अशा चुकीचे एक माहिती मिनिट, लोकांना एक पोहोचवू मिनिट, नका. शेतकऱ्यांकडे- लोकांची दिशाभूल करू नका. गेल्या 2 वर्षामध्ये जनधन योजनेखाली 20 कोटी लोकांचं हे म्हणता येत ना गेल्या 2 वर्षामध्ये फार फरक पडलेला गणेश नाही. ठाकरे मला एक सांगा, गणेश ठाकरे मला एक सांगा, तुमचं असं म्हणणं आहे का नाही, की नाही, या अतिशय खोटं निर्णयानंतर बोलताय ते. शेतकऱ्याचं काही अडलेलंच नाहीये? हे बघा, मी सांगितलं ना, शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा थोडासा त्रास होतो आहे. झळ त्यांना पोचते आहे, नाही असं नाही. आणि एक नाकबूल या सरकारने केलेली नाही, आम्ही सुद्धा नाकबूल करत नाही. पण एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी, देशाच्या हितासाठी आणि त्याच्या होणाऱ्या पुढच्या भविष्याच्या परिणामासाठी काही गोष्टीत काही काळ थोडं सहन बरं, करावं गणेश ठाकरे, लागलं. गणेश तर मला ठाकरे, वाटतं गणेश ठाकरे, ठीक आहे. तुमचा लोकांनी मुद्दा सहन पोहोचला, तुमचा करावं मुद्दा एवढी ही पोहोचला, जाहीर तुमचा मुद्दा विनंती पोहोचला. मी माझा माझ्या वेळ भारतीय संपत जनता आलाय. पार्टीचा माझा वेळ 70 संपत पक्षाचा आलाय. प्रवक्ता म्हणून मी माझा वेळ सगळ्यांना संपत विनंती आलाय. करतो. माझा वेळ संपत आलाय. शेवटचा मुद्दा एवढाच आहे, प्रत्येकानं फक्त 30 सेकंदांमध्ये उत्तर द्यायचं आहे की हे सगळं किती काळ चालेल असं वाटतं आणि याचा भारतीय अर्थकारणावरचा दीर्घकालीन परिणाम काय? सचिन सावंत. पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं बातम्या येत आहेत आणि जी परिस्थिती वेळोवेळी येते, आरबीआयच्या खान्ना सूत्रानुसार येते, पुढचे 6 महिने तरी निदान ह्या सगळ्या नोटांचं रिप्लेसमेंट होणार नाहीये. यामधली क्रयशक्ती माणसाची, आपली जी सगळी जनतेची तिथं गेलीच आहे, परंतु परचेस पॉवर काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे इन्फ्लेशनच्या ऐवजी डिफ्लेशनचा फार मोठ्या प्रमाणामध्ये धोका संभवतो. संपूर्ण इन्फॉर्मल सेक्टर त्या ठिकाणी आता कशा तऱ्हेनं वर्षभर काढेल ह्या परिस्थितीमध्ये आल्या. अनेक नोकऱ्या त्याच्यातनं जाण्याची शक्यता आहे. जवळपास 80% रोजगार हा इन्फॉर्मल सेक्टरमधनं मिळतो लोकांना, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे ही अर्थव्यवस्था भारताची इतर म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये रिसेशन तर आहेच, पण इनबिल्ट रिसेशन आपण सुरू केलेलं आहे आणि या संदर्भातला कुठल्याही तऱ्हेचा विचार या सरकारनं केलेला नव्हता, हे दुर्दैवाने सांगावंसं वाटतंय. भारतासाठी पुढच्या कालावधीमध्ये अतिशय कठीण अशी परिस्थिती असणार आहे असं दुर्दैवाने आम्हाला सांगावंसं वाटतंय. गणेश ठाकरे. संजयजी, मी आपल्याला पुन्हा सांगू शकतो की याच गोष्टीचे परिणाम अत्यंत चांगल्या स्वरूपाचे भविष्यामध्ये या देशाच्या सर्वसामान्य माणसासाठी होणार आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जो ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणात जो बाहेर म्हणजे आहे तो पैसा बँकेत जमा होणार आहे. आणि हा बँकेत मी सांगितलं तुम्हाला की 50% अधिक आज करन्सी जी आहे ती बाहेर ब्लॅक मनी आहे. हे जर पैसे जर इथे जमा झाले तर ऑटोमॅटिकली महागाईसारखे प्रश्न सुटतील. बँकामध्ये जर पैसा जमा झाला तर आज बँकांचे व्याजदर कमी होतील. लोकांना आज ज्या पद्धतीनं पतपुरवठ्याचा फार मोठा प्रश्न गंभीर आहे, तो पतपुरवठ्याचा प्रश्न जो आहे तो सहजपणे बँकांकडे पैसे जमा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते सहज लोकांना कमी दराने लोकांना कर्ज देऊ शकतील. लोक विकास कामांना मोठ्या प्रमाणात पैसा आज जो उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे बेरोजगारीसारख्या जे मोठे भीषण अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्यांना लागणारे जे पैसे आहेत, हे सगळे पैसे
या सगळ्या गोष्टीसाठी उपयोगाला येतील. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो, कर हे जो प्रकार आहे, कर जो मोठ्या आता जी कराची जी प्रणाली आहे ती कर प्रणालीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आपला परिणाम होणार आहे. आणि म्हणून जनतेच्या सोयीसाठी, जनतेच्या कल्याणासाठी ही थोडीशी कळ सोसावी लागणार आहे. गेल्या 10-12 दिवसामध्ये 6 लाख कोटी रुपये या व्यवस्थेतून जमा झालेले आहेत. आणि आम्ही सांगितलेलं आहे की 50 दिवसामध्ये, मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की 50 दिवसामध्ये 50 दिवस फक्त कळ धरा आणि सौसा एवढं म्हटलेलं आहे. 50 दिवसामध्ये सारे प्रश्न सुटतील. आज प्रश्न सुटले. गणेश आकेजे म्हणतायत प्राध्यापक HM देसरडा, तुम्ही शेवटी बोलणार आहात, समारोप तुम्हाला करायचा आहे. समारोपाला मला खरंच सांगा की याचे अर्थकारणावरचे दीर्घकालीन परिणाम काय असतील आणि हे जे चाललंय ते किती दिवस पुढे चालणार आहे. दोन्ही मुद्द्यांचं उत्तर द्या. अगदी थोडक्यात एक बघा, हा मूलतः राजकीय निर्णय आहे आणि राजकीय अर्थशास्त्र मी नाकारत नाही. हे राजकीय तू मय आम्ही काँग्रेसच्या धोरणाची टीका केली होती मी आणि केली पाहिजे. प्रोफेसर थेट उत्तर द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, बाकी काही बोलू नका. थेट उत्तर द्या. थेट उत्तर असं आहे की तुम्ही याच्या पुढची लोक जे भुक्तभोगी आहेत ते भोगतायत, पण 15 दिवस 50 दिवस होतील. आता तुम्ही काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सर्व काळा बाजारवाल्यांची यादी तू जाहीर करणार आहात का? आणि आणखीन याच्यापेक्षा ठोस आणि अगदी मुद्द्याची गोष्ट, ज्या राजकारण आणि निवडणुकांच्या मध्ये काळा पैसा आहे, मोदीजी आणि भाजप आणि बाकीचे पक्षही सांगणार आहे का की UP मध्ये, पंजाब मध्ये आम्ही निवडणूक काळ्या पैशाने अजिबात लढणार नाही आणि बाकी लोक. प्रोफेसर मला एक सांगा प्रोफेसर देसरडा, याचा अर्थकारणावरचा परिणाम काय दीर्घकालीन? 30 सेकंदात सांगा, माझा वेळ संपलाय. अर्थकारणावर परिणाम असा आहे की अर्थकारणाला विनाकारण तुम्ही जे आधीच मंदीच्या आणि इतर गोष्टीमध्ये आलेलं होतं त्या अर्थकारणामध्ये नवीन काळा पैसा तयार करण्याच्या पळवाटा लोक शोधतील. सोन्यामध्ये, रिअल इस्टेटमध्ये. आणि हे गणेश हाकेंनी जे मुद्दे सांगितले म्हणजे कारण परिणामाचा प्रक्रिया सुरू झाली, त्याची ती खरी नाही. या 16 लाख कोटी पैकी 31 मार्चला कळेल की 11-12 लाख कोटी रुपये ते वैध चलन आहे, ते आलंच पाहिजे परत. फक्त 2-3 लाख कोटी रुपये गणेश हाकेजे म्हणतायत, ऐका प्राध्यापक, तुम्ही नेमकं उत्तर देत नाही आहात. गणेश हाकेजे म्हणतायत त्याप्रमाणे बँकांचे व्याजदर कमी होतील का, अशा काही गोष्टी होतील का? तुम्ही ते बोला. होय, बँकांचे व्याजदर कमी होणार नाही, महागाई कमी होणार नाही, काळ्या पैशाला आळा घातला जाणार नाही, रिअल इस्टेट बाद होणार नाही. सोनं मागच्या 2 आठवड्यात 12,000-14,000 कोटी रुपयाच्या सोन्याची अतिरिक्त आयात देशामध्ये झालेली आहे. 3.5 त्याला बंद करायला तयार आहे का मोदीजी? काळा पैसा. प्राध्यापक देसरडा, सगळे मुद्दे पोहोचले. आपला सगळे मुद्दे पोहोचले. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे आणि या विषयावर आपल्याला वारंवार बोलत राहावं लागणार आहे. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.